खरंच मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे? तर पहा, प्रत्येक जातीमधील समाज दोन गटात विभागलेला असतो, श्रीमंत समाज आणि गरीब समाज. आणि तो समाज कोणताही असो, ओबीसी असो, मराठा असो किंवा मग एससी एसटी असो किंवा इतर समाज असो, हकीकत एकच आहे. श्रीमंत गट वेगळा, गरीब गट वेगळा, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आज प्रश्न हा आहे की आरक्षण खरं तर कोणासाठी आहे? ज्यांना शिक्षण, नोकरी यात संधी हव्यात त्या गरिबांसाठी, की आधीच श्रीमंत समाजासाठी? मग तो कोणत्याही जातीतला समाज असो. ओबीसी समाजात श्रीमंत लोक आहेत, त्यांनाही आरक्षण मिळतं. एससी एसटी समाजात ही श्रीमंत लोक आहेत, त्यांनाही आरक्षण मिळतं. आणि इतर समाजात ही श्रीमंत लोक आहेत, त्यांनाही आरक्षण मिळतं. पण गरीब मराठा समाजाला, ज्याला खरंच गरज आहे, त्यांना आरक्षण मिळत नाही. हीच खरी शोकांतिका आहे. इथे गरज नसलेल्यांकडे संधी आहे आणि गरज असलेल्यांकडे फक्त आशा आहे. एक श्रीमंत ओबीसी किंवा श्रीमंत एससी एसटी मुलगा सहज शिष्यवृत्ती, नोकरी, सरकारी पद मिळवतो आणि एक गरीब मराठा किंवा ओपनमधील गरीब समाजातील मुलांना संधी मिळत नाही. आजची परिस्थिती अशी आहे की श्रीमंत समाज फक्त एकाच जातीत नाही आणि गरीब समाजही फक्त एकाच जातीत नाही. मग प्रश्न असा की आरक्षण जातीनुसार हवं का, की खरंच ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी? आजची व्यथा अशी आहे, श्रीमंत समाजाला आरक्षण आहे आणि गरीब समाजाला नाही. आणि ओबीसी आणि इतर जातीतला गरीब समाज आरक्षणाचा फायदा घेऊन आपली प्रगती करतो, मात्र नुकसान होत ते गरीब मराठा समाजाचं. आणि ओपनमध्ये असणाऱ्या गरीब समाजाच ना त्यांच्याकडे चांगली परिस्थिती आहे, ना आरक्षण आहे, आणि गुणवत्ता असून ही संधी मिळत नाही. असाच हा समाज गरिबीतून अजून जास्त गरीब होत जातो. मग एक वेळ अशी येते की त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होतो. मग अशी आंदोलन निर्माण होतात, जी आपल्या हक्कासाठी असतात, आपल्या अस्तित्वासाठी असतात. आणि सरकारचे आरक्षण हे जातीनुसार आहे, गरजेनुसार नाही. म्हणून उठ मराठा जागा हो, आंदोलनाचा धागा हो, लढा गरजवंत मराठ्यांचा. एक मराठा लाख मराठा.